तर कार्यक्रमासाठी ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला अ, खरं तर स्क्रिप्ट लिहिलेलं असेल ते लिहिलेलं स्क्रिप्ट रिकॉल करून कॅमेऱ्यासमोर वाचणं असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव होता. परंतु विद्यार्थी विद्यार्थिनींच्या समोर अशा पद्धतीनं बोलणं हा अनुभव थोडासा वेगळा असतो. ज्याच्यामध्ये विचार करायला वेळ मिळत नाही, तोंडातून चुकीचा शब्द जाऊन चालत नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. प्रस्तावनेमध्ये मी जास्त वेळ घालवत नाही आणि अ, आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना या क्षेत्रामध्ये काम करावंसं वाटतंय, त्यांच्यासाठी थोडंसं एक मार्गदर्शन असं म्हणत नाही मी, पण त्यांना एक छोटासा मार्ग मी दाखवतो. काय होतं की आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे किंवा काय करायचं आहे याची ठिकाणं माहिती नसतात किंवा ही माहिती कुठून घ्यायची ते माहीत नसतं. आज आपलं सुदैव असं आहे की Google सारखा महागुरू आपल्या हाताशी आहे. त्यामुळं कोणतीही गोष्ट शिकायची असेल, तर आपण Googleला विचारलं तर तो आपल्याला सांगतो की तुम्हाला काय करावं लागेल किंवा काय करायला लागणार नाही. याच्यानंतर Googleच्या नंतर AI आलंय की जे तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतं की काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. पण या सगळ्या टूल्स असताना सुद्धा आज कॉलेजेस, शाळा या ठिकाणी समोर विद्यार्थी आणि या बाजूला शिकवणारे मास्तर अशी रचना अजूनही आहे आणि ती तशीच राहणार आहे. कारण विद्यार्थ्यांना आपण बोलतो ते कळतं का नाही किंवा त्यांना कळतं अशा भाषेमध्ये कसं सांगायला पाहिजे हे चांगल्या शिक्षकाला कळत असतं आणि त्या पद्धतीनं तो आपल्या शिकवण्याचे मोड्स चेंज करत असतो. एखादा वक्ता सुद्धा आपल्या समोरच्या बसलेल्या लोकांना किंवा श्रोत्यांना आपण बोलतोय ते आवडतंय का नाही हे त्यांच्या प्रतिक्रियावरनं ठरवत असतो. तुमच्या चेहऱ्यावरती जेव्हा कंटाळा दिसायला लागेल त्यावेळेला मी माझं भाषण आवर्त घेईन किंवा मी माझं वक्तृत्व आहे ते शॉर्ट करेन. कारण तुम्ही ते रिसीव्ह करत नसाल तर मी इथं मोठ्या प्रमाणात बडबडून त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. रीलच्या बाबतीमध्ये कसं की माझं रील जर तुम्हाला आवडलं नाही, माझंच असं नाही, कुणाचंही रील जर तुम्हाला आवडलं नाही, तर तुम्ही पटकन ते स्क्रोल करू शकता. परंतु इथं मला तुम्ही स्क्रोल करू शकणार नाही आहात. मला जेवढी मिनिटं दिलेली आहेत, तेवढी मिनिटं मला तुम्हाला सहन करावं लागणार आहे. याचं कारण असं आहे, की आज आपली पाहण्याची, ऐकण्याची कॅपॅसिटी जी आहे, ती खूप कमी झालेली आहे. रीलच्या अल्गोरिदमच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, काही शब्द येतील त्याचं क्लॅरिफिकेशन मी नंतर देणार आहे. अल्गोरिदमच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, तर Instagramचा अल्गोरिदम माझ्या रीलवरती तुम्ही किती वेळ थांबलेले आहात, हे बघून ते रील सगळीकडे व्हायरल करायचं का नाही हे ठरवतं. ते माझ्या हातामध्ये काही नसतं. एखादं रील व्हायरल होणार का नाही या बाबतीमध्ये मी स्वतः सुद्धा काही प्रेडिक्शन करू शकत नाही. हे जे अल्गोरिदम क्रिएट केलेलं आहे, ते अल्गोरिदम ठरवतं, की ह्या रील मधला कंटेंट लोकांना आवडतोय का आवडत नाहीये. लक्षात घ्या महत्वाची गोष्ट ही, उद्या जर तुम्ही रील तयार करायला लागलात किंवा रीलच्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं, फिल्मच्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं, तर तुम्हाला लोकांच्या समोर आणायचं का नाही याची व्यवस्था ऑलरेडी तयार झालेली आहे. आता Instagram हे असं का करत असेल? तर Instagram असेल, Facebook असेल किंवा कोणताही सोशल मीडिया जास्तीत जास्त लोकांनी तो मीडिया वापरावा म्हणून ते ठरवतात, की सगळ्यांनी Instagramच बघितलं पाहिजे. मग Instagram बघितलं पाहिजे, तर Instagramवर येणारा कंटेंट जो आहे, तो कंटेंट हा लोकांना आवडणारा असला पाहिजे. आणि तुला लोकांना आवडणारा जर समजा असेल, तर तो मग जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. त्यामुळं तुम्ही जो कंटेंट बनवणार आहेत Instagramसाठी किंवा सोशल मीडियासाठी, तो लोकांना आवडणारा असला पाहिजे. मग लोकांना काय आवडतं हे कसं ठरवणार? तर मग आपल्याला कुठून तरी सुरुवात करावी लागते. आपण जिथून सुरुवात करतो, ज्या पद्धतीचा कंटेंट बनवण्याचं ठरवतो, त्याला जॉनर असं म्हणतात. जॉनर म्हणजे काय, की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमची माहिती देणार आहात, जी पद्धत, ज्या विभागातली माहिती, म्हणजे समजा एखाद्या चॅनलचा जॉनर स्पोर्ट्स विषयक माहिती द्यायचा असेल, तर स्पोर्ट्स विषयक माहिती पाहणारे लोक जे आहेत, त्या पाहणाऱ्या लोकांच्या पर्यंत रील पोहोचवण्याचं काम Instagram करतं. आणि स्पोर्ट्स मधली माहिती पाहणाऱ्या लोकांना तुमची जर रील्स आवडत असतील, तर ती ठराविक अंतरानं, ठराविक कालावधीनं त्यांच्याकडे जात राहतात. आणि मग त्यातून तो जो मल्टिप्लिकेशनचा जो प्रकार आहे,
तुमची रील्स व्हायरल होण्याचा तो आपोआप क्रिएट व्हायला लागतो. त्यामुळं तुम्हाला जर रील बनवायची असतील किंवा या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला तुमचा पहिल्यांदा जॉनर ठरवायला पाहिजे. म्हणजे मी कॉमेडी प्रकाराची रील बनवणार आहे, का मी माहिती देणारी रील बनवणार आहे, की मी इन्फॉर्मेशन म्हणजे वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन देणारी रील बनवणार आहे, का मी ड्रॅमॅटिक रील बनवणार आहे, की मी नवरा बायकोतल्या विनोदाची रील बनवणार आहे, की मी आई आणि मुलाचे संवाद असणारी रील बनवणार आहे. तर तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय आवडतं सांगायला, आपल्याला काय द्यायचं आहे, या गोष्टींचा जर विचार केलात तर त्यानुसार तुम्हाला रील बनवायला लागतात. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची रील बनवायची ते ठरलं. यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो त्याच्यामधल्या कंटेंटचा. आज असं म्हटलं जातं की कंटेंट इज किंग. जे लेखक आहेत, जे विचार करू शकतात, जे वाचतात, जे त्यातून काही निर्मिती करू शकतात ते किंग आहेत. म्हणजे सरांनी या 6 पुस्तकं लिहिलेली आहेत, ह्याचा अर्थ ते या क्षेत्रातले किंग आहेत. ते गाणं लिहितात, गाणं लिहू शकतात, जाहिराती लिहू शकतात, याचा अर्थ ते ह्या क्षेत्रातले किंग आहेत. आणि मग तुम्हाला जर लिहायचं असेल काही तर त्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, बघावं लागेल. म्हणून प्रत्येक ठिकाणी काहीतरी पेरलं तर त्यातून उगवणार आहे. आज त्यांनी समजा पुस्तकं लिहिली असतील तर ती पुस्तकं अशीच काही त्यांना आभाळातून ज्ञान मिळालेलं नाहीये. त्यांनी कुठेतरी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्याचा रिसर्च केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, तर ते लिहू शकलेले आहेत. त्यामुळं कंटेंट क्रिएशन हा याच्यातला सर्वात मोठा भाग आहे आणि तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीनं म्हणजे माझा विषय आहे की याच्यामध्ये व्यवसायाची संधी काय आहे. तर व्यवसायाच्या दृष्टीनं तुम्ही जर काही लिहू शकत असाल तर आज तुम्हाला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असणार आहे. कारण लेखन करणं ही एक वेगळीच कला आहे. लेखन करायचे असेल तर शब्दांचं भांडार असावं लागतं, व्याकरणाचा अभ्यास असावा लागतो, बहुश्रुतता असावी लागते, सगळीकडे बघावं लागतं काय घडतंय आजूबाजूला आणि त्यातून तुम्हाला लेखन करता येतं. समजा एक लेखक कथा लिहितो, ती कथा लिहित असताना ती कथा अचानक त्याला सुचत नाही. त्याचं बीज कुठंतरी त्याला दिसतं आणि कुठंतरी दिसतं ही मुलगी अशा पद्धतीनं चष्मा लावून माझ्याकडे पाहते आहे. त्यातून त्याला सुचतं की काहीतरी 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 आणि त्यातून ती निर्मिती होते. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या रीलसाठीचा कंटेंट जो आहे तो कंटेंट लिहायला पाहिजे. मग आता कंटेंट लिहायचं म्हटल्यानंतर अभ्यास करायला पाहिजे. समजा मी सांगली विषयक माहिती देतो म्हटल्यानंतर मला सांगली विषयक एखाद्या गोष्टीची माहिती देत असताना त्यासाठी लागणारी माहिती जी आहे ती माहिती शोधून काढायला पाहिजे. मध्यंतरी आपल्या सांगलीमध्ये काळी खण सगळ्यांना माहिती आहे ना, आता ती डेव्हलप केली आहे. काळ्या खणीचे एक बोर्ड लावलेला होता. मानसिंग कुमठेकर सर जे आहेत त्यांनी ती माहिती काढून त्या बोर्डवरती लिहिली होती. तो बोर्ड इतका छोटासा होता आणि त्याच्यावरची माहिती वाचायला येईल का नाही अशा पद्धतीची होती. पण ती माहिती वाचल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या काळ्या खणीची निर्मिती का झाली आहे. तर ज्या वेळेला सांगली गावाची उभारणी करायची ठरली त्यावेळेला सांगली गावामध्ये विविध इमारती, सरकारी इमारती असतील, मंदिरं असतील, किल्ले असतील, हे उभारणी करण्यासाठी दगड लागणार होता. दगड कुठून आणायचा? तो त्यावेळेला संस्थान होतं, दगड आपल्याच भागातून आणायला पाहिजे. म्हणल्यानंतर शोधाशोध सुरू केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की पश्चिम बाजूला आता जिथं काळी खण आहे त्या ठिकाणी काळा पाषाण आहे. मग तो काळा पाषाण काढायचा ठरला त्या ठिकाणून. काळा पाषाण तिथून काढल्यानंतर तिथे एक खड्डा तयार झाला आणि त्या खड्ड्यामध्ये अर्थातच जमिनीमध्ये गेल्यानंतर झरे लागले, तिथं झऱ्यातून पाणी आलं आणि त्या ठिकाणी ती काळी खण तयार झाली. आणि मग हा काढलेला दगड कुठं गेला? तर काढलेला दगड जो आहे तो सांगलीमधला जो गणेश दुर्ग किल्ला आहे किंवा न्यायालयाच्या इमारती ज्या आहेत किंवा गणपतीचं देऊळ जे आहे हे बांधण्यासाठी वापरला गेला. मला लक्षात आलं की आपण स्वतः सांगलीमध्ये आज 55-56 वर्ष राहतो आहोत. म्हणजे 57 वर्ष वय आहे माझं. मला एक 2-3 वर्षानंतर कळायला लागलं असेल. तर तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की काळी खण का आहे आणि त्यातला दगड का काढलाय. याचा अर्थ सांगलीतल्या बहुतांश लोकांना ही माहिती नसणार आहे. म्हणल्यानंतर मी त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यानुसार एक स्क्रिप्ट बनवलं आणि मी त्याचं टॅगलाईन केलं की काळ्या खणीचा आणि सांगलीच्या गणपती मंदिराचा काही संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आता यातनं क्युरिओसिटी निर्माण झाली लोकांना आणि त्यातून त्यांनी
पुढची सगळी रील बघितल्यानंतर ती रील अनेकांनी एकमेकांच्याकडे पाठवली. सांगलीकर सांगलीमध्ये होते, ते मुंबईत होते, पुण्यात होते, दुबईत होते, लंडनमध्ये होते, त्या सगळ्यांपर्यंत ती माहिती गेली. लोकांना इंटरेस्टिंग वाटलं की अरेशे, आपल्याला काळीखण एक काहीतरी ब्लॅक स्पॉट म्हणून माहिती होता, गणपती मंदिर बांधकाम झालंय माहिती होतं, पण हे दोन्ही एकमेकाशी कनेक्टेड आहे हे माहिती नव्हतं. तर माहिती काढणं जे आहे ते माहिती काढण्यासाठी संशोधन करावं लागतं, तुमचं कुतूहल जागृत ठेवावं लागतं. आणि ते कुतूहल जागृत असेल तर तुम्ही निश्चितपणानं प्रत्येक गोष्टीचा जो माहिती काढल्यानंतर ती माहिती लोकांसमोर मांडू शकता. आता ह्याच्यामध्ये हा दुसरा मुद्दा झाला कंटेंटचा. यानंतरचा मुद्दा जो आहे तो, आमच्याकडे जी सगळी माहिती आलेली आहे ती 10-15 पानांची माहिती आहे. आता 10-15 पानांची माहिती जर मी तुम्हाला सांगितली तर ती तुम्ही ऐकत बसाल का? बसाल का? नाही. तर 10-15 पानांची माहिती ही कमी 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 करत 1 मिनिटामध्ये कशी आणायची हे पण एक स्किल आहे. आमचं मगाशीच बोलणं झालं, सर पण जिंगल लिहितात, मी पण जिंगल लिहितो. कस्टमर्स आम्हाला मोठीच्या मोठी माहिती देतात, त्यांना असं वाटतं की सगळंच महत्वाचं आहे, सगळंच यायला पाहिजे. अशा वेळेला त्यातलं नेमकं काय महत्वाचं आहे, त्यातलं ग्राहकांपर्यंत काय पोहोचायला पाहिजे, याचा जर आपण विचार केला तर ते आपण छोटं 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 करत आणू शकतो आणि कमीत कमी शब्दामध्ये आपण माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि कमीत कमी शब्दामध्ये पोहोचवलेली माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्याच्यामुळं तिसरा भागाला कंटेंट रायटिंगचा आणि तो शॉर्ट करण्याचा, किंवा आपल्याला जेवढ्या भागामध्ये ते बसवायचं आहे तेवढ्या ह्याचा. कारण आपण जर बनवला व्हिडिओ 3-4 मिनिटाचा तर तो कोणीच बघणार नाहीत. ते म्हणतील एवढा मोठा आहे, मग नको बाबा, किंवा स्क्रोल करून टाकतील. तर ते कमीत कमी शब्दामध्ये कसं मांडायचं हे स्किल तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्यापैकी कोणी लेखक असतील, कोणी कॉपीरायटर असतील, यांच्यासाठी हे क्षेत्र अतिशय चांगलं आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो की सातत्यपूर्णतेचा. कुठल्याही क्षेत्रामध्ये, समजा तुम्हाला एखादा वडापावचा गाडा जरी टाकायचा असेल कोणाला तरी, तर वडापावचा गाडा टाकायचा ठरला तरी त्या क्षेत्रामध्ये वडापाव खायचा असेल तर गोडबोले काकांचाच खाल्ला पाहिजे, अशी पब्लिसिटी किंवा अशा टॉपला तुम्ही जायला पाहिजे. त्यामुळं क्षेत्र कुठलंही वाईट नाही आहे, क्षेत्र सगळी चांगली आहेत. तसंच त्या क्षेत्रामध्ये जर समजा राहायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण काम करणं हे फार महत्वाचं आहे. 1989 साली मी अपघातानं नाट्य क्षेत्रामध्ये आलो. सिनेमा बघायसाठी म्हणून गेलो होतो. सिनेमाची तिकीटं मिळाली नाहीत जयश्री टॉकीजला, म्हणून भावे नाट्य मंदिरमध्ये नाटक बघायला गेलो. नाटक बघायला गेल्यानंतर मला तो प्रकार फार आवडला आणि त्यानंतर आपण पण नाटक करू शकतो आणि करायला पाहिजे असा विचार घेऊन मी उतरलो. मला काहीच येत नव्हतं त्यावेळेला. परंतु 1989 पासून आत्ताच्या या जानेवारीच्या 14 तारखेपर्यंत सातत्यानं कोणताही ब्रेक न घेता नाट्य क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. त्यात लेखन असेल, दिग्दर्शन असेल, काम करणं असेल. आज अनेक मुलं जी आहेत बालनाट्यातनं माझ्या तयार झालेली, ही अनेक फिल्म्समध्ये काम करतायत, अनेक सिरियल्समध्ये काम करतायत, स्वतः लेखन करतायत, आरजे म्हणून काम करतायत, विविध रेडिओवरती रेडिओ हेड म्हणून सुद्धा काम करतायत. परंतु 89 सालापासून मला ते जे काही वेड लागलं तेव्हापासून आजपर्यंत मी थांबलेलो नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. त्यामुळं वेड लागणं हा शब्द जो वापरला ना, तर तो तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुम्ही ज्या करिअरला जाणार असाल त्या करिअरचं तुम्हाला वेड लागलं पाहिजे. वेड, ध्यानी मनी स्वप्नी तुम्हाला तेच जर दिसलं तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला निश्चित जाऊ शकता. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. त्यामुळं सातत्यपूर्णता ही तुम्हाला ठेवावी लागते आणि तोच पार्ट सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियामध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर सातत्यपूर्ण रीतीनं तुम्हाला त्याच्यावरती कंटेंट टाकत राहावं लागतं. जो कंटेंट तुम्ही टाकणार आहे तो नेहमी टाकावा लागतो, रोज टाकावा लागतो, दिवसातनं 2 वेळेला टाकावा लागतो, गरजेनुसार टाकावा लागतो. त्यामुळं तुम्हाला कंटेंट टाकत राहणं फार गरजेचं असतं. तिथं सातत्यपूर्णतेला ब्रेक जर तुमच्या लागला तर मग तुम्हाला सोशल मीडिया त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवत नाही, ते मागं टाकतं तुम्हाला. त्यामुळे ही रेस आहे आणि या रेसमध्ये सातत्यानं तुम्हाला पुढं जात असताना कंटेंट प्लेस करत जावं लागतं. त्यानंतर या कंटेंटची क्वालिटी हा भाग येतो.
जो तुम्ही कंटेंट टाकणार आहे त्या कंटेंटला क्वालिटी जर नसेल, एखादा समजा खराब शूटिंग असलेलं रील आलं तर तुम्ही थांबाल का त्याच्यावरती? तुम्ही स्क्रोल करून टाकणार. पण तेच जर सुंदर शूटिंग असलेलं रील आलं तर तुम्ही त्याच्यावरती थांबणार आहे. त्यामुळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म क्वालिटीकडे बघतात. क्वालिटी चांगली असेल तर ते रील सगळीकडे फॉरवर्ड करतात. हां, अपवादानं एखादं रील असं असतं की त्याची क्वालिटी जरी नसली तरी त्याचा कंटेंट स्ट्रॉंग असेल तर ते रील भरपूर फॉरवर्ड केलं जातं. त्यानंतर हा मीडिया असा आहे की हा मीडिया हौशी लोकांसाठी काढला गेलेला मीडिया आहे. त्याच्यामुळं याच्यावरती क्वालिटी चांगली पाहिजे असं म्हणलं मी, परंतु त्याचं एडिटिंग जे आहे ते हौशी माणसांनी केले असंच असायला पाहिजे, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. त्याच्यावरती खूप प्रोफेशनली एडिटिंग, खूप प्रोफेशनली गोष्टी जर तुम्ही केल्यात तर मे बी ते म्हणतात की हे खूप प्रोफेशनली आलेलं आहे. कारण हौशी लोकांसाठी मीडिया आहे आणि हौशी लोकांपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. त्यामुळं चांगलं एडिटिंग, सिंपल एडिटिंग त्यांना अपेक्षित असतं. त्यामुळं तुमचा जो कंटेंट आहे तो चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या क्वालिटीचा आणि सातत्यपूर्ण आणि एका ठराविक जॉनरमध्ये जर पडला तर तुम्हाला याच्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस भरपूर असतात. आता ह्याला यश मिळायला किती वाट पाहावी लागते? यश मिळण्यासाठी किती दिवस लागू शकतात? कोणी सांगू शकेल? तुम्ही बोला, ऐकायचं काम करू नका, बोलायचंही काम करा. किती दिवस लागतील यश मिळायला? जनरली किती दिवस लागतात एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळायला? 1 महिना, 2 महिने, 12 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष? काही गणित आहे माहिती कुणाला? प्रेडिक्ट करू शकत नाही तरी सुद्धा साधारण एक जनरल असं म्हटलंय की एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरल्यानंतर 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलात तर तुम्हाला कुठंतरी यशाची चाहूल लागते. यश दिसायला लागतं की हां, मी याच्यामध्ये करू शकतो आणि मला कॉन्फिडन्स आहे. त्यामुळं सातत्य राखणं फार महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये आणि सांगितल्याप्रमाणे क्वालिटी, क्वांटिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. आता मग याच्यातनं पैसे कसे मिळू शकतात? व्यावसायिकदृष्ट्या आपण ह्यात यशस्वी कसं होऊ शकतो? याच्यामध्ये इंस्टाग्राम स्वतः पैसे देतं का? कोणाला माहिती आहे? इंस्टाग्राम रील बनवणाऱ्या माणसाला पैसे देतं का? आहे का नॉलेज कोणाला याच्या? इंस्टाग्रामवर आहात का सगळे? फेसबुकवर आहात का सगळे? युट्यूबवर? इंस्टाग्राम स्वतः पैसे देत असं वाटतं कोणाला? नाही ना? फेसबुक पैसे देत असं वाटतं कोणाला? युट्यूब पैसे देत असं वाटतं कोणाला? हा, ते साधारण सगळ्यांना माहिती आहे. तर इंस्टाग्राम जे आहे ते अजून तरी स्वतःहून कोणाला पैसे देत नाही. इंस्टाग्रामच्या माध्यमातून मग पैसे कसे मिळवू शकता? मी कसे मिळवतो? तर इंस्टाग्रामवरती तुम्ही प्रमोशनल रील करून मिळवू शकता. पण ही प्रमोशनल रील माझ्याकडे एकदम कोणी देईल का हो? की आता हे आलेत काका आणि ह्यांना आपण प्रमोशनल रील देऊन टाकूया, असं कोणी देईल का हो? नाही. तर त्यासाठी मला माझं भांडवल घालावं लागतं. आता हे भांडवल काय असतं? हे भांडवल बुद्धीचं घालावं लागतं. मग मी काय करतो? सांगलीची माहिती देणारी काही रील्स बनवतो. जी माहिती लोकांना आवडते, ऑथेंटिक असते. त्यामुळं माझ्यावरती त्यांचा विश्वास बसतो आणि त्यामुळं मी समजा ह्या अमुक-अमुक हॉटेलमध्ये जाऊन खावा, इथं छान लागतं, इथं छान टेस्ट आहे, असं सांगितलं तर लोक तिथं जाऊन खातात. आणि चांगलं असेल तर मग मला काकांनी फार चांगलं सांगितलं म्हणून सांगतात आणि जर चांगलं लागलं नाही तरी कॉमेंटमध्ये शिव्या पण देतात बरं का. सगळेच गोष्टी काय सक्सेसफुल होतात असं नाही. तर प्रमोशनल रीलच्या माध्यमातून तुम्ही पैसे मिळवू शकता, जे मी आता मिळवतो. सुदैवानं बरे मिळतात. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून पैसे मिळतात. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फॉलोअर्स असावे लागतात. तुमची रील्स किंवा तुमचा कंटेंट व्हायरल व्हावा लागतो आणि फेसबुक ठरवतं तुम्हाला किती डॉलर द्यायचे ते. 0. किती डॉलर द्यायचे, किती पैसे द्यायचे हे फेसबुक ठरवतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अल्गोरिदम नाही आहे किंवा त्याची काही टेक्निक नाही आहे. पण युट्यूबला मात्र त्यांनी मॉनिटायझेशनचा एक क्रायटेरिया ठरवून दिलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला युट्यूबकडनं पैसे मिळतात, पण खूप कमी मिळतात.
कारण 1000 तुमचे ज्यावेळेला सबस्क्रायबर होतील, तुम्ही टाकलेले व्हिडिओ जे आहेत त्याला 4000 तासांचा व्ह्यू टाइम मिळेल. म्हणजे 4000 तास लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला, वेगवेगळ्या लोकांनी, आणि तुम्ही व्हिडिओ सातत्यानं टाकत असाल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, की हां ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो. आणि मग यूट्यूब काय करतं, की तुम्ही ज्यावेळेला याचे व्हिडिओज बघता, यूट्यूबचे व्हिडिओज बघता, त्यावेळेला काय काय वेळेला जाहिराती येतात. तर ह्या जाहिराती यूट्यूबकडे आल्यानंतर ते त्याच्यामधला 60% वाटा स्वतःला ठेवून घेतात आणि 40% वाटा ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या जाहिराती लावलेल्या आहेत, ज्यांच्या व्हिडिओजवरती जाहिराती लावलेल्या आहेत, त्यांना 40% वाटा देतात. मग ते 10 पैसे असू शकतात, 20 पैसे असू शकतात, ₹2 असू शकतात. त्याला त्याचा एक ठराविक काहीतरी त्याला संज्ञा आहे. माझा अजून झालं नाही त्यामुळे मला माहिती नाही आहे. तर त्यानुसार इम्प्रेशन पर सेकंद असा त्याचा एक संज्ञा आहे. तर त्यानुसार ते तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही असे पैसे मिळवू शकता. परंतु या गोष्टीसाठी तुम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये माहिती घेणं, शिकणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी मी स्वतः एडिटिंग करायचो काही जाहिरातींचं, व्हिडिओच्या जाहिरातींचं. पण मधल्या काळामध्ये मी ते बंद केलं पूर्णपणे. परंतु ज्या वेळेला Instagramची रील करण्याच्या क्षेत्रामध्ये मी आलो, त्याच्या वेळेला माझा जुना अनुभव मला उपयोगी पडला. परंतु जुनी सॉफ्टवेअर मी ज्यावेळेला करत होतो तेव्हाची सॉफ्टवेअर काही उपयोगाची नव्हती. त्यामुळं Adobe Premiere नावाचं जे सॉफ्टवेअर आहे आता, जे बऱ्याच ठिकाणी एडिटिंगला वापरलं जातं, बरेच लोक, बरेच इन्फ्लुएन्सर वापरतात, तर ते सॉफ्टवेअर मी शिकलो. मी कुठल्या शाळेमध्ये जाऊन नाही शिकलो. यूट्यूबवरती एका एका मेंटॉरची लेक्चर्स आहेत आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी एकच टूल सांगितलंय त्यातलं कसं वापरायचं. हे लेक्चर्स रोज एक लेक्चर बघत मी त्यांची 70 लेक्चर बघितली. मला वाटत होतं तशा मी नोट्स काढत होतो. मला वाटत होतं ते मी ट्रायल करून बघत होतो आणि अशा रीतीनं ह्या वयामध्ये सुद्धा मी ते सॉफ्टवेअर शिकलो. कारण आपण जर स्वतः शिकलो नाही ते, तर आपले पैसे जे आहेत ते दुसऱ्याला द्यावे लागणार. तुमच्या बिझनेसमधला प्रॉफिट कमी होणार. त्यामुळे माझी स्वतःची रील्स जी आहेत ती मी स्वतः एडिट करतो. माझ्याबरोबर या मॅडम असतात. या मॅडम शूट करतात ती रील्स आणि त्या शूटिंगमधनं मला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने ते एडिट करून मी Instagramवरती पोस्ट करतो. आता गमतीची गोष्ट अशी आहे, की मगाशीच मी सांगितलं, की माझा स्वतःचा Instagramवरती अकाउंट 3 वर्षापूर्वी नव्हता. Instagram हे प्रकरण काय आहे हे मला माहिती नव्हतं आणि मी कधी माहिती करून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता. हां, फेसबुकवरती अकाउंट होता, यूट्यूब चॅनल होतं, पण त्याच्यावरती 1 का 2 व्हिडिओ कधीतरी पडले होते. त्यानंतर मी त्याच्याकडे बघितलेलं पण नव्हतं कधीच. पण या फील्डमध्ये आल्यानंतर मी हेतुपुरस्सररित्या या फील्डमध्ये आलो. मी एका रेडिओ हेड म्हणून काम करत होतो. त्या ठिकाणी अतिशय आरामाची नोकरी होती माझी. एसीमध्ये जाऊन बसून फक्त प्रोग्रामचं प्लॅनिंग करायचं काम माझ्याकडे होतं. परंतु मला असं वाटलं, की आपण आता आपल्यात बदल घडवायला पाहिजे. सगळ्यांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की जग बदलत चाललेलं आहे. तुम्हाला आहे तिथं थांबून चालणार नाही आहे. आम्हाला सुद्धा आहे तिथं थांबून चालणार नाही आहे. जग काय बदलत चाललंय हे डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून जर तुम्ही बघितलं, तरच तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल करावासा वाटेल. त्यामुळे रेडिओमधलं काम मला वाटलं, की आपण आता वेगळं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी एका सोशल मीडिया कंपनीला स्क्रिप्ट रायटर म्हणून जॉइन झालो. त्यांच्या जाहिरातींचे स्क्रिप्ट लिहिण्यासाठी म्हणून जॉइन झालो. ते झाल्यानंतर स्क्रिप्ट रायटिंगचं तितकंसं काही काम नव्हतं. तिथंही मी बोर व्हायला लागलो. आणि अचानक असं ठरलं, की एक Instagram चॅनल आपण काढूया आणि त्या चॅनलवरती काहीतरी माहिती देऊया. त्या चॅनलसाठी मग स्क्रिप्ट लिहायला लागलो मी आणि ती स्क्रिप्ट लिहून ते व्हिडिओज वगैरे घ्यायचे. पण 2-3 व्हिडिओजमध्ये अपघातानं मला काम करावं लागलं. म्हणजे चेहरा दाखवावा लागला. मी ऑलरेडी कॅमेऱ्याच्या मागे काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मी घाबरत होतो आणि लाजत होतो, की नको माझा चेहरा काय घेऊ नका. मला रीलमध्ये तुम्ही घेऊ नका अजिबात. मी मागून हे करतो. आम्ही विशालला बोलवलं होतं ॲक्च्युअल प्रेझेंट करायला. कारण लोकांच्या मध्ये मिसळणं वगैरे हे त्याच्याकडे खूप चांगलं टेक्निक आहे. म्हणून त्याला बोलवलं होतं, की तू फेस हो, आम्ही स्क्रिप्ट लिहून देतो, आम्ही ते बनवतो सगळं. परंतु तो आला नाही. त्याला वाटलं, की आपण स्वतःच करूया चॅनल चालू आणि त्यामुळं नाईलाजाने मी उभा राहिलो. आमच्या सोशल मीडिया मार्केटिंगचे जे हेड होते, त्यांच्या लक्षात आलं, की गोडबोले सर जेव्हा रीलमध्ये दिसतात, ती रील जास्त व्हायरल होतात, कंपॅरेटिव्हली इतर रील.
मग ते म्हणले, नाही नाही सर, आता तुम्हीच याच्यामध्ये करायचंय आणि तुम्हीच प्रेझेंट करायचंय. आणि अशा रीतीनं मेड इन सांगली नावाचं जे चॅनल होतं, त्या चॅनलची रील्स मी स्वतः करायला लागलो. सुदैवानं रेडिओच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला आवाजाचं थोडंफार बरं नॉलेज होतं आणि सादर करण्याची थोडी टेक्निक पण होती. त्याच्यामुळं लोकांच्यापर्यंत माझा आवाज पोचायला लागला, मी पोचायला लागलो, लोकांना आवडायला लागलं. आणि एक पॉइंट सॅच्युरेशनचा येतोच त्याच्यामध्ये, पण आल्यानंतर आपल्या मनासारखं काम करता यावं, आपल्याला पाहिजे ती रील करता यावी, आपल्या कस्टमरना आपल्याला द्यायची तशी ट्रीटमेंट देता यावी, म्हणून मी तिथनं आहे तसं ते काय 100 केचं चॅनल सोडलं आणि माझ्या स्वतःच्या चॅनलला त्यावेळेला काहीतरी 2 का 3,000 फॉलोअर्स होते फक्त. म्हटलं आपण आता इथनं परत नवीन सुरुवात करायची. कुठूनही तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. तुम्हाला अनेक लोक माहिती आहेत की ज्यांनी वयाच्या 60व्या वर्षी बिझनेस सुरू केलेत आणि ते टॉपला नेलेले आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तर तुम्ही आता सुरुवातीच्या फेजमध्ये आहात, पण आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. 3,000च्या बेसवरती सुरू केलं मी चॅनेल आणि त्यानंतर लोकांना लक्षात आलं की काका आता इकडे दिसायला लागलेत. म्हटल्यानंतर लोकांनी धडा ते चॅनल अनफॉलो केलं नाही, पण ह्या चॅनलवरती लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज बऱ्यापैकी फॉलोअर्स माझ्याकडे आहेत. अनेक लोक त्यांच्या प्रमोशनसाठी मला अप्रोच होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा हे की तुम्ही जसे दिसता, कॅमेऱ्यासमोर जसे दिसता, तसंच तुम्हाला असावं पण लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक तुम्ही बघा स्टार्स असे आहेत की कॅमेऱ्यासमोर वेगळे असतात, पण प्रत्यक्ष तुम्ही त्यांना भेटायला गेलात किंवा सेल्फी काढू का म्हणून गेलात, तर ते तुम्हाला सेल्फी काढून देत नाहीत किंवा तुम्हाला ते ट्रीटमेंट चांगली देत नाहीत. परंतु ज्या वेळेला तुम्ही एक माणूस म्हणून लोकांच्या समोर येता आणि एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही लोकांच्या समोर येता, तेव्हा तुम्ही कॅरेक्टरनं किंवा तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा तुम्ही असंच असायला पाहिजे. मला माझ्या व्यवसायामध्ये शिकवणाऱ्या लोकांनी असंच शिकवलंय की तुम्ही भले ते माणसाचं काम घेऊ नका, पण त्याला ट्रीटमेंट देत असताना चांगली ट्रीटमेंट द्या. त्याच्याशी चांगलं बिहेवियर ठेवा. त्यांना सभ्य भाषेमध्ये, चांगल्या भाषेमध्ये समजावून सांगा, मी तुमचं काम करू शकत नाही म्हणून. तर त्या दृष्टीनं मी माझं स्वतःचं चॅनल हे डेव्हलप केलं. लोकांना ते आवडतंय, अजून आवडतंय. पुढं काय आहे मला माहिती नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. उद्या काय आहे हे मला माहिती नाही आहे. इंस्टाग्राम उद्या असेल की नाही मला माहिती नाही आहे. फेसबुक उद्या असेल की नाही मला माहिती नाही आहे. उद्या रील्स चालतील का नाही मला माहिती नाही आहे. मग आपण काय करू शकतो? आपण येणाऱ्या नव्या जगाची आव्हानं काय आहेत त्याचा अभ्यास करू शकतो आणि त्यानुसार स्वतःला बदलू शकतो. म्हणून म्हणलं, बदल घडवणं, स्टेप बाय स्टेप बदल घडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो छोटीशी आणि थांबतो. 1998 म्हणजे आता सुद्धा अनेक लोक म्हणजे माझे जे पुण्याचे कस्टमर्स आहेत ते म्हणतात की सर तुम्ही पुण्याला यावं, इथं तुम्हाला इतका मोठा स्कोप आहे, तुमच्यासारखं इथं कोणी प्रेझेंटर नाही आहे, इथं तुम्हाला भरपूर काम मिळेल. पण आता तरी मी जाऊ शकत नाही. तर अशीच परिस्थिती 97, 98, 99च्या दरम्यान झालेली होती. माझे एक मित्र आहेत आणि ते मित्र पुण्याला शिफ्ट झाले, व्यवसायासाठी पुण्याला शिफ्ट झाले. तिथं कोरी पाटी घेऊन गेले, म्हणजे काहीही नव्हतं त्यांच्याकडे, एक्सपिरियन्स, त्या गावाची माहिती. पण ते म्हटले की मी जाणार आहे, तू येणार आहेस का? तर मला नाही रे शक्य, मी इथं फॅमिली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे नाही शक्य. ते गेले. 6 महिन्यात त्यांनी त्यांचा व्यवसाय तिथं सेट केला, स्वतःचं दुकान सेट केलं आणि 6 महिन्यानंतर परत एकदा फोन आला, उद्या तू ये इकडं, इथं खायला कोण नाही अशी कंडिशन आहे ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये. तरी पण मी त्यांना म्हटलं जाऊ शकत नाही. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ती तुम्हाला सांगतो, की एक माणूस विमानातून पडला खाली, विमानाचा ॲक्सिडेंट झाला, तो विमानातनं खाली पडला, जंगलामध्ये पडला आणि सुदैवाने एका झाडावरती पडला आणि झाडाची फांदी त्याच्या हाताला लागली. त्यानं ती फांदी धरून ठेवली होती. रात्रीची वेळ होती आणि किती वेळ धरणार ना, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले. हाताला इतकी प्रचंड रग लागली आणि आता मी मरतो का काय इतके वेदना व्हायला सुरुवात झाल्यानंतर तो म्हटला की आता हे काय मला सहन होत नाही, मी फांदी सोडून देतो. त्यांनी फांदी सोडून दिली तर बरोबर खाली 2 फुटावरती गवताची गंजी होती. यातनं आपल्याला काय शिकायचं आहे? बदल करण्यासाठी जर धाडस येत नसेल तर ते धाडस केलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या ज्या ज्या नोकऱ्यातनं मी शिफ्ट झालो किंवा बिझनेसमधनं शिफ्ट झालो, त्यावेळेला पहिले 15 दिवस, महिनाभर मी प्रचंड अस्वस्थ होतो की का आपण सिक्युअर जॉब सोडून
या अनसिक्युरिटीकडे आलोय. पण नंतर लक्षात आलं की प्रत्येक वेळेला शिफ्ट होताना की आपण योग्य तो निर्णय घेतलाय. काही वेळेला निर्णय चुकेल, नो डाऊट. पण आता माझी कंडिशन अशी आहे, निर्णय चुकला तरी फार मोठं नुकसान होणार नाहीये. तर या फेजला येण्याच्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवा. नवीन जग जे काही बदलतंय त्याच्याकडे डोळे मिटून नव्हे, कान आणि डोळे उघडे ठेवून लक्ष द्या आणि तुमच्या संपूर्ण भवितव्यासाठी ज्या कोणाला या फील्डमध्ये यायचं आहे, माझा नंबर आहे. कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल किंवा काही माहिती हवी असेल तर पहिला नंबर द्या गुगलला, दुसरा नंबर द्या एआयला. तिथंही माहिती मिळाली नाही तर मला फोन करा. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल. आणि सरांचे विचार ऐकायला मी पण उत्सुक आहे. कारण ज्ञान हे असं आहे की ते प्रत्येकाकडनं घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कुणीतरी एखादा छोटासा मुलगा असू दे किंवा वृद्ध माणूस असू दे, आपल्याला एक छानसं ज्ञान देऊन जातो. तर त्यांचे अनुभव ऐकायला मी उत्सुक आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल.